सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुंभारजुईतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण माननीय खेळ आणि सांस्कृतिक मंत्री श्री गोविंद गावडे हांचे हस्तुकी जाले। त्यांना उलयताना संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित जनसमुदायाक उद्देशून सांगतात, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। तलवारीच्या पात्याचेर छत्रपती शिवाजी महाराजांन स्वराज्य स्थापन करूक ना, तर वैचारिक दृष्टिकोन, बुद्धिमत्ता, शेतकरी समाज, 18 पगड जाती बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केल्लें आसा। हिंदू समाजाचं रक्षण करतो कोण आशिल्लो जाल्यार छत्रपती शिवाजी महाराज अशें जिल्हा पंचायत उत्तर गोवा अध्यक्ष सिद्धेश नाईक मंचावेल्यान उद्गारले। समाज कार्यकर्तो समीर वळवयकर सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजान देव रोहिडेश्वराक रक्ताचो अभिषेक करून संकल्प केलो, येणारे आयुष्य राष्ट्र निर्मिती खातीर पणाक लायतलो। ह्या वेळार कुंभारजुवा सरपंच नंदकुमार शेट, पंच सचिन गावडे, विद्यमान पंच सुरेंद्र नाईक हजर असले। प्रमुख पाहुणे गोविंद गावडेच्या हस्ते उद्योजक चंद्रा कोळी हांचो सत्कार जालो। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन समीर फडते हांच्यांनी केले। SCA गोवा खातीर कुंभारजुईच्यान महेंद्र गांवकर। ह्या समितीचे सगळे पदाधिकारी सिद्धेशबाब नाईक आणि समीरबाब वळवयकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि तातूंतल्यान आमी कितें आचरणांत हाडपाक जाय हाजेर बरोचसो एक दृष्टी ताणेन घातिल्ली आसा। तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजान फक्त तलवारीच्या पात्याचेर हे स्वराज्य निर्माण केलं ना, तर वैचारिक दृष्टिकोन, बुद्धिमत्ता आणि समानतेक घेऊनच शेतकरी कष्टकरी समाज 18 पकड जातीच्या लोकांक घेऊन हे स्वराज्य निर्माण केले। खरं म्हळ्यार स्वराज्याचे संस्थापिका ज्यो आसात त्यो मासाहेब जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराज जन्माक येवचे पयलूच ठरिल्ले आशिल्ले की ह्या संवसारांत आयले नंतर म्हजे बाळान कितें करपाक जाय, आणि तेच ते गर्भगृहात सुद्धा ते बाळकडू पासतले। आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण करपा खातीर जरी छत्रपती शिवाजी महाराज अवघे 50 ते 52 वर्षाचे जीवन जगले, पण त्या कालावधीन केल्ले काम, कारण त्या ज्या वेळाचेर एक आकार घेतालो एक गोळो, त्या वेळाचेर सगळे विचार आणि मुखार कितें करपाक जाय हे सगळे त्यापासूनच ठरताले। आणि म्हणूनच आज आमकां स्वराज्य मेळोवपाची तशी गरज ना, तलवारी घेवपाची काही गरज ना, परंतु त्या तलवारीची धार तेजे विचार, तेजे फाटल्यान गोष्टी, तेजे फाटल्यान कथा हेजे जर आमी अभ्यास करून जर केले जाल्यार म्हाका दिसता आपल्या क्षेत्रांतलो शिवाजी जशे समीर बाबान म्हणलेले आसात 10% ह्या शिवचरित्रांतली जर तुम्ही आत्मसात जर केले जाल्यार तुमच्या निवडलेल्या क्षेत्राकडेन तुम्ही सहज गरुड झेप घेवपाक शकता। हो म्हजो अनुभव जावन आसा। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची आणि एक जे आज प्रत्येकाच्या भुरग्यांच्या हाताचेर खेळटा ते म्हळ्यारूच भ्रमणध्वनी, जाका आमी मोबाईल म्हणटा, जाका आमी टेलिफोन म्हणटा, जाका हो मायक जो आसा त्या मायकाचे अंतर्गत जर संशोधन जर कोणी जर केल्ले आशिल्ले जाल्यार त्याच म्हज्या छत्रपती शिवाजी महाराजान। ज्या वेळाचेर एक तक्रारदार एका किल्लेदाराकडे आपली तक्रार घेऊन येताले, त्या वेळाचेर ती तक्रारचे इतिवृत्तांत जो आसा पयली तोच त्या शिवाजीच्या सिंहासना वयल्यान छत्रपती शिवाजी महाराजाक सगळे कळटाले। इतली तरेची व्यवस्था त्यात छत्रपती शिवाजी महाराजान आखून दवरलेली आशिल्ली। आणि म्हणूनच आज म्हाका दिसता ह्या संपूर्ण जगान भितर एकमेव राजे जर कोण जर जाऊन जर गेलो जाल्यार तो म्हणल्यारूच छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने पगारदारी वस्तुस्थिती निर्माण जाल्ली, ताणें पगारदारी ती सिस्टम जी आसा
ती निर्माण केली आणि त्या माझ्या राजाचे विचार, ती बुद्धिमत्ता आज संपूर्ण जगभर आज आम्ही अपनायत असताना पळतात. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमच्या भारत देशाचो किंवा अवघ्या महाराष्ट्र गोयचो रयतेचो राजा न्ही, तर त्याचे विचार प्रणाली जी असतात पहिली ती सबंत आज जगाच्या नकाशाचेर आज पाविल्ली आसा. आणि म्हणूनच एक लहानशी गोष्ट आज आत्ताच एक प्रश्न विचारलेलो आशिल्लो की छत्रपती शिवाजी महाराजान अफजल खानाचो कसो वध केलो. खरं म्हणल्यार ह्या वधाचो जर आणि आपल्या जीवनाकडेन जर आमी जर थोडी समानता जर हाडली जाल्यार कितें आमी करपाक शकता, आपलो वेळ आनी काळ कसो तरेचो आपणावपाक शकता हे ल्हानशा उदाहरणान तुमकां कळटलें. खरें म्हणल्यार छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाची गळा भेट घेवपाची वेळ बरोबर 12:20 ठरयता. कारण काय? कारण ज्या वेळाचेर अफजल खान आपल्या शामियानान भितर येतलो, कारण शामियानातल्या 33 जशे आमच्यो 3री मजली बिल्डिंग जी आसा तितले वयर छत्रपती शिवाजी महाराज आशिल्लो. आणि घडे एखाद्या अफजल खानान जर दगाबाजी जर केली जाल्यार छत्रपती शिवाजी महाराज कसो आशिल्लो, त्याची मूर्ती कशी आशिल्ली, त्याची कीर्ती कशी आसा ती तेका कळपना. कारण वयर जर त्यांनी जर नजर जर पडली जाल्यार सूर्याची किरण जी आसात पयली त्या अफजल खानाच्या डोळ्यान वतली. आणि तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची गळाभेट जावपाची वेळ येता आणि त्यांच्याच बरोबर आशिल्लो एक मराठो मावळो, तो म्हळ्यार जिवा माला. म्हणजे अशें म्हणटात की होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्याच जिवा महालाक एक छत्रपती शिवाजी महाराजान एक प्रश्न केलो की जिवा तुझे कडेन कातर असं का म्हणपालो. कातर म्हणल्यार नावी समाजाचो आशिल्लो. तर ताणें विचारलें कित्याक का म्हणून. त्या वेळाचेर ताणें सांगलें की आसा. तर हय म्हणपाक लागलो ती कातर काड आणि म्हजी दाढी इतरी बारीक कर. कोणीन जर त्या दाढयेक धरपाचो जर प्रयत्न सुद्धा जर केलो जाल्यार त्या दाढयेतलो एक केस सुद्धा दुसऱ्याच्या हातान लागपाक जाय. त्यात उतरपा खातीर या छत्रपती शिवाजी महाराजान फक्त 2 मिनिटाच्या काळा खातीर तब्बल 2 वर्षांचे नियोजन केल्ले आशिल्ले. हे आमकां सांगून दिता की महाराजांची प्रत्येक जी गोष्ट जी आशिल्ली ती नियोजनबद्ध आशिल्ली. अशी खंयची एक गोष्ट सुद्धा महाराजान नियोजनाशिवाय केली ना, फक्त एका मृत्यूच्या शिवाय. म्हणजे आपलो वेळ जो आसा आपण 2 वर्षानंतर कितें करतलो किंवा या 5 वर्षानंतर कितें करतलो हे जर वेळ आणि हो जो नियोजन जर तुम्ही जर आज जर केले जाल्यार म्हाका दिसता यशाचे शिखर किंवा दोळ्या मुखार दवरले ध्येय गाठपा खातीर तुमकां कोणूच आडोवपाक शकपाना. इतले सूक्ष्म नियोजन त्याच विचारवंत आणि बुद्धिमंत राजान आज प्रत्येकाच्या या पावला पावलाचेर करून दवरलेले आशिल्ले. खरे म्हणल्यार संकट छत्रपती शिवाजी महाराजांचेर आयले ना, आयली. असंख्य संकट आयली. एखाद्या जिकिल्ले सगळे किल्ले सुद्धा मिर्झा राजे जयसिंग हांकां संपूर्ण करचे पडले. आणि कडून जर आशिल्ले जाल्यार माथ्यार हात भरून रडटा आशिल्लो. जुडिल्ले मावळ्याक सांगता आशिल्लो आज म्हजे कडेन तुमकां पोसपाक जायना किंवा म्हजे कडेन हें शक्य ना. पण त्याच मावळ्यांच्या आधाराचेर त्याच मावळ्याच्या कापस्तादीचेर ताणें परत खिंड उबारली आणि अवघ्या वयाच्या 9 वर्षांच्या कालावधी भितर जवळ जवळ 343 किल्ल्यांची निर्मणी केली. हे तो छत्रपती शिवाजी महाराज सांगता. संकट कितलीं येऊ दी पण त्या संकटाक जर धीरोदत्तपणान जर आम्ही सामनो जर केले, आमची इच्छा वेगळी, आपलं ध्येय जर एक जर असले तर म्हाका दिसता सहज ते ध्येय गाठपा खातीर कितलेय जर अडथळे जर आयले तर अडथळे घाबरवपाना. हेच आमकां परत छत्रपती शिवाजी महाराज आज संदेश दिता. एथलीट सुद्धा खेळगडो सुद्धा तो रायगड चलता चलता तेका नाकी नव येतले, तेका दम भरतलो.
आणि त्या थॉमसचा ब्रिटिशां, कारण ब्रिटिशांनी याच आमच्या भारताचेर जवळजवळ 450 वर्षांचे राज्य केले. तांचेकडे ते प्रशासन आशिल्ले, तांचेकडे बुद्धिमत्ता आशिल्ली, तांचेकडे सगळे एम्युनिशन आशिल्ले, तांचेकडे सगळे सामर्थ्य आशिल्ले, म्हणून त्यांनी राज्य केले. पण त्यातलो त्या छत्रपतीच्या वेळाचेर थॉमस नावाचो एक अधिकारी एक बारीकशें निरीक्षण करता की सकल्यान जर आमी जर आयले रायगडाचेर जर चढले जाल्यार धत्ती ह्या रायगडाचेर येवपाकूच शकना. आता तरी आमच्याकडे क्रेन्स आसात, आता तरी आमच्याकडे कितलीशी यंत्रणा आसात, पण त्या वेळाचेर 1674 सालान कितें आशिल्लो एक हत्ती का त्या रेल्वेचेर बसून आमी वयर वळपाक शकतालो काय कितें. सहज तो थॉमस एका सैनिका कडेन वता, एका मावळ्या कडेन वता आनी ताका विचारता की मला एक सांग बघू, हत्ती या रायगडावर कसा आला. त्यावेळे त्या मावळ्यान सांगले की म्हाका खबर ना, कारण ते आमचे एक सिक्रेट आहा राजाचे. दुसऱ्या मावळ्याकडे गेलो, दुसऱ्या मावळ्याक तेच प्रश्न केलो, हो हत्ती आयलोच कसो, कोण सांगपाक तयार ना. पण शेवटाक ताणीन छत्रपती शिवाजी महाराजांक गाठले आणि छत्रपती शिवाजी महाराज शेवटचा प्रश्न केलो की महाराज, राज्याभिषेक सोहळा तर न भूतो न भविष्यात यशस्वी झाला, पण मला एक प्रश्न पडलेला आहे की ह्या रायगडावर हा हत्ती आला कुठून. त्यावेळी त्या जाणत्या राजाने सहज उत्तर दिलं, अरे कशाला विचार तुझा थॉमस, थॉमस हा तर राज्याभिषेक सोहळा झाला, तुम्ही खा प्या मजा करा आणि तुमच्या गावाला तुम्ही परत जा. नाही नाही म्हणायला लागला, मला हा हत्ती आला कुठून या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे. त्यावेळी तो छत्रपती शिवाजी राजा म्हणतोय की थॉमस तुला काय वाटलं, हो हा राज्याभिषेक सोहळा हे स्वराज्य निर्माणे आपण काही एका रात्रीत एका वर्षात 10 वर्षात नाही केलंय. त्यासाठी तब्बल 18 वर्षापूर्वी. पण तो म्हणाला की 18 वर्ष झाली हा हत्ती अजूनही जिवंत एवढा मोठा झालेला आहे. तर तो परत सांगतो की त्या नराच्या बरोबर एक मादी सुद्धा आम्ही पाठवली होती. एखादा एक हत्ती जर मेला तर दुसरा हत्ती जन्माला येईल, दुसरा मेला तर तिसरा जन्माला येईल. आणि असं करता करता त्या राज्याभिषेका सोहळी जो प्रमुख जो प्राणी पाहिजे होता हत्ती आहे, ती हत्ती अजूनही जिवंत आहे. एवढ्या त्या राजाची दूरदृष्टी होती. म्हणजेच आपल्याला माहित होतं की 18 वर्षानंतर आपण राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार. आपण त्या सिंहासनावर बसण्यासाठी जो सोहळा करावा लागतो त्यासाठी हत्तीची गरज असते. आणि त्या दूरदृष्टी राजाने ठरवलं होतं की मला त्या रायगडावर हत्ती पोचायचं आहे. म्हणजेच बघा 18 वर्षांचं तब्बल नियोजन हे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं होतं. आणि तेच तर नियोजन जे सिद्धेशने सांगितलेलं आहे, तेच ते व्यवस्थापन हे आज आपण या छत्रपती आणि या देशामध्ये आपण बघतो आहोत. कारण मराठी ही शेकडो वर्षापूर्वीची जुनी भाषा आहे. हिंदी जवळजवळ 400-450 वर्ष जातली, मात्र मराठी ही खूप जुनी भाषा. भारत देशान मुघल येयले तेन्नाच्यान ही हिंदी भाषेचो वापर सुरवात जालो. अकबरच्या दरबारान जे भाले घेवन उबे रावताले ते जे उलयताली भाशा ताका खडी बोली म्हणटाले, म्हणून ती हिंदी. मराठी ही खूप सरळ आणि मधुर अशी भाषा आसा. आणि मराठीची अस्मिता आयज टिकून दवरपाची जबाबदारी आमचेर आसा, सगळ्यांचेर आसा. छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल शासक, एक प्रशासक, तसेच एक आदर्श पुत्र असे एक राजा जावन गेले. सगळ्या कुमारजुंवेकारांक सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. ह्या कार्यक्रमाक माचेर हजर आशिल्ले आमचे माननीय कला सांस्कृतिक तसेच खेळा मंत्री श्री गोविंदजी गावडे आसात. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा कैवारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवराय हांचे कडल्यान शिकपाच्यो खूप गोष्टी आसात. हांवें तशें म्हणलें की तांच्या जिवनांतल्यो ज्यो गोष्टी आसात त्यो आमकां आचरणांत हाडपाक जाय. तातूंतली पयली गोष्ट म्हणल्यार लिडरशीप, नेतृत्व. आमच्या प्रत्येका मदीं नेतृत्वाचो गुण आसपाक जाय तांच्या भशेन. तांणी 16व्या वर्सा स्वराज्याची शपथ घेतली. पयलो गड तोडना जिंकलो, मूठभर मावळे घेवन जिंकलो. हाका लागून नेतृत्व बरें जाय पडटा.
एक हिम्मत आसची पडटा, ती हिम्मत ताणी दाखयली आणि ताज्या नंतर तांचो जो प्रवास आसा, आतांच आमच्या सरपंचान म्हणलें की 50 वर्साचो एक ल्हानसो काळ, 50 वर्साचें जीवन, पण ह्या 50 वर्साच्या जीवनान फुडली 50,000 वर्सां सगळ्या लोकांक याद उरपी अशें जीवन तांणी जगलें. म्हणून तांचे जे विचार आसात ते खंय तरी आमी तांचें अनुकरण करतले, आमच्या जिवनांत आत्मसात करतले जाल्यार थोड्यो गोश्टी ज्यो आसा तांच्यो आमकां शिकच्यो पडटल्यो. ताका लागून सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ तांचे आभार मानता, तांचे अभिनंदन करता. आणि आज की छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. या त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याक आमच्या मदीं माचेर उपस्थित अशें नेतृत्व गोंयचे बहुजन समाजाचे जे कणखर वक्तव्य अशें ताका म्हणटा, जे आपले काम करताना सर्वस्व समाजा खातीर दिता अशे गोविंद गावडे सर, तशेंच म्हजे मित्र आनी जिल्हा पंचायतीचे सदस्य नॉर्थ गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष बाब सिद्धेश श्रीपाद नाईक, उपस्थित हांगा समीर फट्टे, कमिटीचे सगळे मेंबर्स, उपस्थितां मदीं जाका आमी मान सन्मानान सदीत पळयता अशे विजयकुमार शेट, तशेंच रामानंद आनी महेंद्र बाब आनी सगळे तुमी शिवप्रेमी आनी खास करून माणकुली भुरगीं, हांकां सगळ्यांक म्हजो माये मोगाचो नमस्कार. की आज एकटोय व्यक्ती आसचो ना ह्या देशान जाका छत्रपती शिवाजी महाराजा बाबतीन कांयच खबर आसचें ना. कितें ना कितें तरी खबर आसतलें, नांव तर अवश्य खबर आसतलें की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळार मुघलांचें राज्य आसलें ह्या देशाचेर, मुघल म्हणजे तांचे कडेन प्रचंड सैनीक, प्रचंड संपत्ती, मागीर सगळ्या पद्दतीचे वेपन्स तांचे कडेन आसले. पूण इतके आसून सुद्दां छत्रपती शिवाजी महाराजा कडेन एक गोष्ट आसली, ती म्हणजे बुद्धी. तुजे कडेन व्यक्ती कडेन पयशे आसा, सगळे गुण आसा, सगळ्यो गोश्टी आसा, त्या व्यक्ती कडेन तर बुद्धी ना, तो यशस्वी जावंक शकना. त्या खातीर छत्रपती शिवाजी महाराजां कडेन तर एक गुण आसलो आनी ताजे कडेन दैवी शक्ती आसली. आमकां खबर आसा की ताजे कडेन दैवी शक्ती आसली. तो शंकराचो भक्त, उपासना करतालो. ज्या वेळार 12 वर्साचो तो आसलो त्या वेळार तेणी देव रोहिडेश्वर म्हणून एक देवूळ आसा महाराष्ट्रान, त्या देवळान तो गेलो ज्या वेळार तेजी वय फक्त 12 वर्साचें आसलें. त्या वेळार तेणी एक संकल्प केलो. त्या देवळान एक लिंग आसलें, त्या लिंगाचेर तेणी आपल्या रक्ताचो अभिषेक केलो. तलवार आसली त्या तलवारीन बोट मातशें बोटाक लायली आनी रक्ताचो अभिषेक केलो आनी एक संकल्प केलो की येणारें जें आयुश्य आसा आपलें ते राष्ट्र निर्माता खातीर आपूण समर्पीत करतलो. ही तेजी भावना, हो तुजो प्रेम देशा खातीर आसलेलो. एकमेव राजा ह्या देशान जावन गेलो जाका छत्रपती पदवी मेळ्ळ्या.